जिद्द, चिकाटी आणि देशप्रेमाच्या जोरावर पुणे येथील रहिवासी आणि कोपरगाव येथील सचिन गवारे आणि राकेश गवारे यांची भाची सई समीर सुकाळे हिने भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदाला गवसणी घालून कोपरगावचे नाव देखील उंचावले आहे. लेफ्टनंट सई सुकाळे हिने केवळ सैन्य दलात प्रवेशच मिळवला नाही तर प्रशिक्षणादरम्यान आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या खडतर प्रवासात तिने अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पटकावत आपल्या कौशल्याची मोहोर उमटवली. सईच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे कोपरगाव शहरात नुकताच गवारे परिवाराच्या वतीने तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सईचा सत्कार केला, तसेच तिचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सईने अहोरात्र मेहनत घेतली. तिचा संपूर्ण प्रवास थक्क करणारा आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी ती आता एक रोल मॉडेल ठरली आहे. तिचे धाडस, कडक शिस्त आणि समर्पणाची भावना यामुळे भारतीय सैन्याला एक सक्षम महिला अधिकारी लाभली आहे. जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतेही शिखर सर करणे कठीण नाही. सईच्या अथक मेहनतीमुळे तिला जे यश प्राप्त झालं आणि ती भारतीय सैन्य दलात अधिकारी होऊन देशसेवा करत असल्याने आनंद होत असल्याची भावना सईची आई सुवर्णाताई सुकाळे यांनी व्यक्त केली. ठिकाणी कोपरगावमध्ये तुमच्या मामांनी गवारी फॅमिलीने जे काही तुमचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला, काय सांगाल, काय वाटतं? सर्वप्रथम तर मी सगळ्यांचे आभार मानेल की लहानपणापासूनच मला फक्त म्हणजे सैन्य दलात झाले म्हणून असं नाही, मग ते स्विमिंगचे असू कोणते किंवा कोणत्याही छोट्या गोष्टीमध्ये पण माझं काही इव्हेंटसाठी कोणतं कशात मी जिंकले असेल तर नेहमीच माझ्या मामांनी, माझ्या मामेंनी सगळ्यांनीच खूप सपोर्ट केलाय आणि नेहमीच मला मोटिवेट केलंय. आणि इव्हन जेव्हा आमचं माझे हे चालू होते, जेव्हा मी परीक्षा देत होती तेव्हा पण मला नेहमी बोलायचे की सैदीदी तुम्ही करत आहात तसंच मोटिवेट तुमचे लहान भावंड पण होत आहेत आणि नेहमीच मला प्रोत्साहन द्यायचे की तुम्ही जे काय कराल ते चांगलंच कराल. त्याच्यामुळे नेहमीच एक सपोर्टिंग फॅक्टर राहिलाय की आपल्या पाठीशी नेहमी एवढे खंबीर राहणारे माणसं आहेत. तर म्हणून अख्ख्याच गवारे परिवाराचं मी खूप आभार मानते. माझी आजी, आजोबा ज्यांच्यामुळे आज ऍक्च्युली एक ते स्वप्न जे गवारे फॅमिलीमध्ये होतं की कुणी अधिकारी बनावं ते माझ्या आजोबांचं होतं. त्यांच्या काळी त्यांना त्यांची इच्छा होती आणि त्यांनी SSB पण दिली होती, पण काही मेडिकल प्रॉब्लेममुळे ते सैन्य दलात होऊ नाही शकले. तर ती जी एक त्यांची एक इच्छा होती ती आज पूर्ण होतीये. त्याच्यामुळे मलाही खूप छान वाटतंय की कोणत्या ना कोणत्या मार्गे मला त्यांची एक इच्छा पूर्ण करता आली. स्वतःबद्दल थोडक्यात माहिती द्या. नमस्कार, माझं नाव लेफ्टनंट सई समीर सुकाळे. माझ्याबद्दल सांगायला गेलं तर माझं शिक्षण आणि माझा जन्म मुंबईचा आहे. माझ्या पप्पांचा एक ॲग्री बिझनेस आहे आणि माझी मम्मी त्याच्याच ह्याच्यामध्ये काम करायची. सो माझं शिक्षण लहानपणी मुंबईमध्ये झालंय. त्यानंतर आम्ही पुण्यात शिफ्ट झालेलो. तेव्हा नंतर पुढचं शिक्षण मी पुण्यात घेतलंय. लहानपणी मी स्विमिंग चालू केलेलं. स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असल्यामुळे भरपूरचं एक्सपोजर मिळालं मला आणि ओपन वॉटर स्विमिंग मी चालू केलेलं 10 वर्षाची असताना. त्याच्यामध्ये माझे भारतामध्ये 3 इव्हेंट झाले. त्यापैकी एक धरमतर टू गेटवे 36 किलोमीटरचा इव्हेंट आहे जो मी 9 तास 20 मिनिटात पार पाडला होता. त्यानिमित्तानेच मला धरमतर गेटवे नंतर अपॉर्च्युनिटी मिळाली की मी भारताला एका इंटरनॅशनल स्टेजवरती रिप्रेझेंट करावं आणि तिकडून मला साऊथ आफ्रिकाला जाण्याची एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्याच्यामध्ये मी 6 इव्हेंट केले साऊथ आफ्रिकामध्ये, ज्यापैकी माझे 2 एशियन रेकॉर्ड्स आहे, एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि 6चे 6 इव्हेंटची नोंदणी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण आहे. आणि त्यानंतर मी वॉटर पोलो सुद्धा खेळली आहे पुण्यात येऊन. महाराष्ट्र टीमला रिप्रेझेंट केलंय अंडर 17 नॅशनल्स मध्ये. परत क्लब नॅशनल्स मध्ये पण आमचा महाराष्ट्र टीमचा गोल्ड मेडल होता. त्याच नंतर ग्रॅज्युएशनच्या वेळी मला NCC मध्ये जायची अपॉर्च्युनिटी मिळाली आणि NCC एअरफोर्स विंग मध्ये मी ऍज अ कॅडेट होती, ज्याच्या थ्रू मी सेकंड इयर मध्ये माझ्या रिपब्लिक डे परेड जे आपण दरवर्षी बघतो त्याच्यामध्येही मी मार्चिंग कंटिजेंट मध्ये होती. एक NCC मुळे भलेही आपण एक सिव्हिल बॅकग्राऊंड असल्यामुळे NCC मुळे एक मला खूप छान स्टेज मिळाला जिथे मी मला सेनाबद्दल माहिती मिळाली. कारण आजकालचे म्हणजे सैन्य दल ह्याच्याबद्दल जास्त माहिती नसते आपल्याला शाळेत आणि ह्याच्यामध्ये एवढी माहिती कळून येत नाही. पण NCC मुळे मला भरपूर गोष्टी कळायला लागल्या. ऑफिसर्सची जेव्हा भेट व्हायला लागली तेव्हा एक हे वाटलं की बिकॉज एक बॅकग्राऊंड पण होता, भारताला एका स्टेजवरती रिप्रेझेंट केलं होतं, त्याच्यामुळे नेहमीच देशप्रेम तर होतच. त्याच्यामुळे जेव्हा NCC मुळे जेव्हा मला सेनाबद्दल कळालं तेव्हा नक्कीच मला वाटलं की ही एक छान अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये आपलं पॅशनही फॉलो होईल, देश सेवाही होईल, प्लस एक करिअर ऑप्शन पण बघायला गेलं तर ते पण छान आहे. पण सगळ्यात मोठं म्हणजे देश सेवा
हे लहानपणापासूनच माझ्या आईने वडिलांनी त्याच्यामध्ये मला स्पोर्ट्समुळे एक ते देशसेवाची एक खूप जाणीव आली होती आणि त्याचमुळे भारतीय सेनामध्ये लेफ्टनंट झाल्यावर आता मला खूप आनंद होतो. आणि आता तुम्ही रुजू होत आहे, कशा पद्धतीचं प्रशिक्षण तुमचं झालं, किती दिवसाचं प्रशिक्षण होतं आणि काही अनुभव प्रशिक्षण? सर्वप्रथम तर मी स्वतःला एक खूप लकी पण मानते की जे काही परिश्रम मी केले त्याचं फळ मला मिळालं. कारण भारतीय सेनामध्ये या कोणत्याही गव्हर्नमेंट जॉब सगळ्यांनाच माहिती आहे किती अवघड असतं, किती परीक्षा द्याव्या लागतात. आणि एस्पेशली भारतीय सेना एक अशी आहे की खूप लाखो लोक परीक्षा देतात आणि त्यातले खूप कमी जण सिलेक्ट होतात. एस्पेशली आम्ही मुलींच्या वेकेन्सीज खूप कमी आहेत. त्यामुळे मला सिलेक्शनच्या वेळी पण सिलेक्शन, त्यानंतर SSB असते रिटर्न एक्झाम, नंतर परत मेडिकल्स, हे सगळं झाल्यानंतर फायनली तुम्ही अकॅडमीला जातात. तर अकॅडमी पण आमची एक 11 महिन्यांची असते. त्या काळात सगळं जे काही ट्रेनिंग असतं ते मुलांच्या बरोबरीनेच होतं. तर ॲज जे आपल्याला लहानपणापासून असतं थोडंसं मुलींना जे वाटतं की थोडं मे बी कमी ट्रेनिंग असेल, तर असं बिलकुल नाहीये. मुलांच्याच लेवलने आमचं ट्रेनिंग चालायचं. जे काय कॅम्प व्हायचे, जे काय PT व्हायची, या जे काही ट्रेनिंगचा पार्ट होता तो आम्हालाही करावा लागायचा. तर नक्कीच थोडंसं अवघड होतं. बऱ्याचशा गोष्टी येतात ॲज विमेन ऑफिसर्स किंवा ॲज विमेन कॅडेट्स आम्हाला फेस करावे लागतात. पण ऑल टुगेदर खूप छान एक्सपिरियन्स होता माझा. एक स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असं मी बोललीये माझा आहे, त्याच्यामुळे मला काही गोष्टी सोप्याही गेल्या. काय गोष्टींची सवय होती आणि आवडही होती. जे सकाळी सकाळी जे PT करायला भरपूर जणांना मे बी त्रास होत असेल, ते माझ्यासाठी नॉर्मल रुटीन होतं. कारण स्विमिंगमुळे मला त्याची सवय होती. काही एका स्टेज पर्यंत जायची एक माहिती होती की मेहनत घेताना काय काय गोष्टी येतात. तर त्याच्यामुळे खूप अवघड पण नाही गेली, पण सोपी तर नक्कीच नव्हती. कारण भारतीय सेना आहे तर त्याची ट्रेनिंगही तशी होते. फायरिंग पासनं हॉर्स रायडिंग पर्यंत सगळ्याच गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात आणि सगळ्याच्याच टेस्ट होतात. म्हणून एक मध्यंतर 11 महिन्याची ट्रेनिंगमध्ये आता मी आज लेफ्टनंट पास आउट झाली आहे. तुम्ही सांगताय की NCC पासून तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि त्याच्यानंतर प्रवास केला, परंतु अभ्यास करताना काय तुम्हाला अडचणी आल्या, कशा पद्धतीने अभ्यास तुम्ही केलेला आहे आणि काही सांगाल? अभ्यास सांगायला गेलं तर एस्पेशली जे CDS आणि ह्या एक्झाम्स आहेत ह्या UPSCच कंडक्ट करतं. तर परीक्षांचा लेवल पण तसाच असतो, अवघडच असतो. पण एक जे भारतीय सेना किंवा आर्म फोर्सेस जे आहे आपलं, मे इट बी एअरफोर्स किंवा नेव्ही, हे फक्त अभ्यास नाही बघत. हे ऑल टुगेदर तुमची पर्सनॅलिटी सुद्धा बघतात. कारण फक्त पेपर देऊन तुम्ही भरती नाही होऊ शकत, तुम्ही कमिशन होऊ नाही शकत. ते ऑल टुगेदर तुमची पर्सनॅलिटी, तुमचं फिजिकल स्टँडर्ड्स किंवा तुम्ही किती सिरियस आहात त्या करिअरसाठी ते सुद्धा बघतात. या मग किती रिस्पॉन्सिबल आहात तुम्ही ॲज सिटिझन ऑफ इंडिया आणि तुम्हाला किती तुमच्या देशाबद्दल प्रेम आहे, रॅदर तुम्ही काय गोष्टी करू शकतात. कारण जर तुम्ही ॲज जॉब हे बघत असाल तर नक्कीच हे ॲज जॉब तुम्ही घेऊच शकत नाही भारतीय सेनामध्ये एंट्री. तुम्हाला त्या देशप्रेमेची भावना आणि ते पॅशन असणं ॲडव्हेंचरचं ते नक्कीच असावं लागतं. त्याच्यामुळे फक्त अभ्यास हा एक हेतू नसतो याचा. पण नक्कीच स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे नेहमीच मल्टीटास्किंगची सवय होती. पण UPSCचा लेवल अभ्यास तो करायला थोडंसं अवघड तर गेलंच होतं. पण एक डिसिप्लिन शेड्यूल ठेवल्यावर नक्कीच सगळं होऊन जातं. कोणतीही गोष्ट ठरवल्यानंतर जर त्या रूटमध्ये तुम्ही ठरवल्यावर काम करत गेला तर नक्कीच पेपर इझी होऊन जातात. लेफ्टनंट पदाबद्दल काय माहिती, काय काम? लेफ्टनंट बेसिकली सगळ्यात पहिली रँक आहे ॲज ऑफिसर इन इंडियन आर्मी आणि त्याच नंतर मग प्रमोशन होऊन जातात कॅप्टन, मेजर आणि सो फोर्थ. पण लेफ्टनंट हे सगळ्यात पहिलं पोस्ट आहे ज्याने तुम्ही ऑफिसर बनतात. आणि त्यानंतर जी काही कामं नॉर्मली जी इंडियन आर्मीमध्ये चालते तशीच कामं असतात. असं काही फिमेल ऑफिसर आहे म्हणून काही वेगळी कामं आहेत असं नाहीये. सध्या मुली कॉम्बॅट रोलमध्ये नाहीयेत, पण बाकी जी काही कामं आहेत सपोर्टिंग रोलमध्ये, सप्लाय असू दे, ऑर्डिनन्सचं काम असू दे, इंजिनियर्स, सिग्नल, सगळ्याच ब्रांचेसमध्ये विमेन ऑफिसर्स आहेत. सो आमचं काम पण एक्झॅक्टली सेम असतं जे मेल ऑफिसर्स करतात. सगळ्या गोष्टींमध्ये कोणाकोणाचं नेमकं सहकार्य लाभलेलं आहे तुम्हाला, कोणी मदत केली आहे? सर्वप्रथम तर माझे आई वडील, कारण त्यांनीच लहानपणापासून माझे जे काय स्पोर्ट्सचे करिअर ऑप्शन ॲज बघत होतो किंवा स्पोर्ट्ससाठी जे सपोर्ट केलंय तर तो सगळ्यात मोठा भाग त्यांचा होता, आई वडिलांचा. आई माझी स्वतः जुडो नॅशनल प्लेअर आहे, त्याच्यामुळे त्यांनाही माहिती होती थोडीफार आणि त्याचनुसार त्यांनी मला पुढे गाईड केलं. आणि माझी लहान बहीण शरयू सुकाळे, ती पण खूप सपोर्टिव्ह आहे. तर त्याच्यामुळे एक मोटिवेटिंग फॅक्टर असतो जेव्हा लहान भावंड असतात घरी, तर ते पण नेहमीच कारण बघत असतात की आपले मोठे भाऊ बहीण काय करतात. त्याच्यामुळे तिचा पण एक खूप छान सपोर्ट असतो नेहमी. आणि वडिलांचं ऑफकोर्स कधीच कोणत्या गोष्टीला नाही नाही म्हटले किंवा बऱ्याच गोष्टी येतात जेव्हा लोक बघतात की मुली आहेत म्हणून
एवढं करायची गरज आहे का, किंवा ह्या स्पोर्ट्समध्ये एवढं टाकायची गरज आहे का, हे सगळं मागे ठेवून माझ्या आई वडिलांनी नेहमीच पुढे सहकार्य केलं. परत माझी जी काही एक्सटेंडेड फॅमिली आहेत, मामा मावशा, सगळेच जण लहानपणापासून जे काही माझे ऍक्टिव्हिटीज राहिल्या त्यासाठी खूप सपोर्टिंग आणि नेहमीच मोटिवेट केलंय मला. तर त्याच्यामुळे सगळीच जी माझी फॅमिली आहे त्यांच्याच सपोर्टमुळे आज मी ही गोष्ट करू शकली आहे. पोस्टिंग कुठे मिळाली आहे आणि पुढे तुम्हाला कशा पद्धतीने कार्य करायचं आहे देशासाठी? आता तर सध्या नॉर्मली जसे सगळ्यांचे पोस्टिंग येतात, पहिले आम्ही ओरिएंटेशनसाठी जाऊ, तर त्यानुसारच आम्हाला नंतर पोस्टिंग्स कळतात. आणि ज्या पोस्टिंग्स नॉर्मली मेल ऑफिसर्स किंवा त्यांना येतात तशाच आमचं सुरू होऊन जातात. असं काही वेगळ्या पोस्टिंग येत नाही मुलींसाठी किंवा असं. आणि तसंच आता काम सुरू होईल पुढे. आर्मीमध्ये फक्त लोकांना बरेच अजूनपर्यंत वाटतं की आर्मी म्हटलं की बॉर्डरवर जाऊन लढायचंय, तर तसं काही नसतं. एक पूर्ण ऑर्गनायझेशन आहे, त्यांचं सप्लाय पासून, त्यांचे राशन, क्लोदिंग पासून सगळ्याच गोष्टी असतात. अम्युनिशन पासून जे काय लागतं आर्मीला ते आर्मीचेच लोक काम करतात. म्हणून फक्त सेना म्हणजे बॉर्डरवर लढणं असं नसतं, त्याच्या मागे भरपूरशी एक मोठी बॅक ऑफ द स्टेज पण भरपूर असे कामं करतात. तशीच आर्मी पण आहे की जे पुढे जात नाही बॉर्डरवरती त्यांना मागे सपोर्ट करायला पण लोक लागतात, कारण बिना हत्यारचे, बिना गोळ्यांचे ते पण लढू नाही शकत. तर ते सप्लाय करण्यापासून एका सोल्जरला किंवा जवानला पण तिकडे जिवंत ठेवण्यासाठी पण ज्या गोष्टी लागतात ते सगळं सेनाच करते. आणि त्याचंच असं ऑफिसर्स आम्ही काम करतो. मुलगी म्हणून, तरुणी म्हणून काही अडचणी या क्षेत्रामध्ये तुम्हाला आलेलं असं वाटलं का? आणि इतरांना काय आवाहन कराल की ज्या मुलींच्या मनामध्ये अशी शंका आहे की आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, आपलं आर्मीमध्ये काम नाही, असे ग्रामीण भागात देखील अनेक मुली आहे त्यांच्या मनामध्ये अशी शंका, त्यांना काय सांगाल, काय आव्हान? नक्कीच काम नाही असं तर नाही आहे. ऑफकोर्स अजून जसं मी बोलले की कॉम्बॅट रोलमध्ये अजून मुली नाही आहेत, पण खूप मोठ्या लेवलवरती आज विमेन ऑफिसर्स पोहोचले आहेत. मेडिकल कोर असू किंवा नेव्हीमध्ये पण भरपूरशे ऑफिसर्स ज्या खूप मोठ्या लेवलवरती कमांड करत आहेत. तर काम नाही असं तर बिलकुल नाहीये. आणि आपण त्याच्यामध्ये आपण मुलगी आहोत म्हणून आपल्याला अडचणी येतील असंही नाहीये. आहेत थोड्याफार अडचणी सगळ्याच फील्डमध्ये येतात, नॉट ओनली आर्म फोर्सेस म्हणून असं करिअर. आय बिलीव्ह की ॲज आर्मी ऑर्गनायझेशन आम्हाला खूप छान पद्धतीने एक वर्क एन्व्हायरमेंट बनवायचा प्रयत्न करते. बिकॉज जे आपण नेहमी बघतो मेल डॉमिनेटेड फील्ड आहे, आज पण खूप कमी विमेन ऑफिसर्स आहेत ऑर्गनायझेशनमध्ये. आणि त्याच्याच जसं आता आम्ही अकॅडमीमध्ये पण 345 कॅडेट्स आम्ही जे कमिशन झालो त्यापैकी फक्त 27 मुली होत्या. तर ऑब्व्हियसली तुम्ही रेशो बघू शकतात की हेच आर्मीमध्ये पण तसाच रेशो राहतो की जास्त माणसं असतात, बायका कमी असतात. पण एक एन्व्हायरमेंट जे देतात आम्हाला नेहमीच सपोर्टिंग असतं की आम्ही पण त्या लेवलला काम करावं. आणि काम करताना आम्ही ॲज इक्वल टू आमचे जे मेल काउंटर पार्ट्स आहेत त्याच लेवलने काम करतो, तशीच कामं असतात आम्हाला. मुलगी आहे म्हणून आम्हाला कुठेच अशी कमी ट्रेनिंग झाली असं पण होत नाही, कारण आमची आता इंटिग्रेटेड ट्रेनिंग चालू झाली ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये. तर जे काही मुलं ट्रेनिंगसाठी करतात, जे काय त्यांच्या करिक्युलम मध्ये आहे, अभ्यास असू दे किंवा कोणताही क्लास असू दे, तो एक्झॅक्टली सेम आम्हाला मुलींसाठी पण असतो. तर ट्रेनिंग आमची इक्वल होते, तसंच आमचं काम पण इक्वलच असतं. माझं मूळ गाव कांबरे बुद्रुक भोर तालुका येथील आहे. राजगडच्या पायथ्याशी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. तर त्यामुळे लढणारं एक जे असतं अंगात ते तर नक्कीच होतं. आणि माझे आजोबा पप्पांचे वडील मुंबई पोलीसमध्ये होते, त्याच्यामुळे एक ते देश प्रेम आणि देश सेवा नक्कीच फॅमिलीमध्येच आहे. त्यामुळे जे आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न होतं ते काय जास्त शॉकिंग नव्हतं माझ्या घरच्यांसाठी. त्यांनाही माहिती होतं, कारण जे लहानपणापासून जसं अपब्रिंगिंग झालंय तर त्याच्यामुळे त्यांनाही माहिती होतं की काहीतरी जे काय करेल ते नक्कीच देशाच्या रिलेटेडच असेल. आणि एक जे युथ आहे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देत असेल किंवा ज्यांचे स्वप्न आहेत UPSC किंवा सेनामध्ये येणं, आणि मुलींसाठी पण एस्पेशली एकच म्हणेल मी, एक कोट आठवतो मला जो मी शेअर करेल. रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर ना बैठ ए मंजर के मुसाफिर, थक कर ना बैठ ए मंजर के मुसाफिर, वो मंजिल भी आएगी और मिलने का मजा भी आएगा. की सैन्य दलात निवड झाली, आता एक खडतर प्रवास करून, ट्रेनिंग करून ती आज इथपर्यंत पोहोचलेली आहे, तर रुजू होणार आहे. काय तुम्हाला एक तुमची प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? सध्या तरी एकदम आनंदाचं सगळं वातावरण आहे. कारण सगळ्या गोष्टींचं तिचं जे स्पोर्ट्सचं जे काही सगळं हे गेलेलं आहे, स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे जे काही तिने कष्ट घेतलेले आहेत आतापर्यंत, तर त्याचं एक कुठेतरी सगळ्या याचं रूपांतर चांगल्या याच्यामध्ये झाल्यामुळे, म्हणजे आर्मीमध्ये सिलेक्शन झाल्यामुळे ते कष्टाचं कुठेतरी चीज झाल्याची भावना आम्हाला सगळ्यांनाच आहे.
आणि या काय? सगळ्या प्रवासात तुम्ही कसं बघितलेलं आहे सईला, काय कशा पद्धतीने तिने मेहनत घेतली आहे, काय सांगाल? सईने लहानपणापासूनच स्विमिंगमध्ये, त्यानंतर ओपन वॉटर स्विमिंगमध्ये प्रचंड मेहनत केलेली आहे. त्यानंतर एनसीसी मध्ये पण ती आरडी परेडला जाऊन आल्यामुळे ती एक मेहनतीचा भाग आहे. त्यानंतर अभ्यासासाठी पण विशेष मेहनत, अगदी अकॅडमीमध्ये जाईपर्यंत ती फिजिकल ट्रेनिंग आणि अभ्यास या दोन्हीची चांगली सांगड घालून तिने हे सगळं कम्प्लीट केलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी आम्हाला वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टींचं सगळ्यांना, म्हणजे तिला स्वतःला एक खूप चांगला फायदा याच्यामुळे झालेला आहे. भाचीची सैन्य दलात निवड झाली आणि आता ती रुजू होणार आहे. या ठिकाणी तुम्ही सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतलेला आहे, काय सांगाल, काय आनंद तुम्हाला होतोय? आनंद मोठ्या प्रमाणात आहे, कारण ती पहिल्यापासून आम्ही जेव्हापासून, म्हणजे ती ज्या वेळेस पासून तिने स्विमिंग सुरुवात केली, लहानपणीच एकदम 4 वर्षाची असतानाच तिने स्विमिंग सुरुवात केली होती. परंतु ओपन वॉटर स्विमिंग म्हणजे समुद्रामध्ये पोहणं हा तिने जे करिअर निवडलं, तर ते 10 वर्षापासून तिने, 10व्या वर्षापासून वयाच्या तिच्या 10व्या वर्षापासून तिने ते निवडलं. आणि ते करत असताना तिने खूप मेहनतीने हे सर्व पुढे नेलं. आणि ते बघत असताना एक आम्हाला सार्थ अभिमान होता की बाबा ही ज्या पद्धतीने करते, एक पद्धतीने जेव्हा लोक नुसतं समुद्रात पाय ठेवायला घाबरतात, परंतु ही स्वतः स्विमिंग करत 30 किलोमीटरचे, 12 किलोमीटरचे, 16 किलोमीटरचे समुद्रामध्ये स्विमिंग करून तिने रेकॉर्ड तयार केले. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि सगळ्यात मोठा इव्हेंट म्हणजे सगळ्यात जो होता, ज्याला एकदम डेंजरस म्हणता येईल असा जो इव्हेंट होता, तो म्हणजे तिने केपटाऊन मध्ये केलेला जो इव्हेंट होता आफ्रिकेमध्ये जाऊन, तो सगळ्यात एकदम त्याच्यामध्ये जे एकदम सर्वोच्च ठेवता येईल त्याला तो म्हणता येईल. कारण त्या ठिकाणी वातावरण आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पाणी जे असायचं तिथलं खूप थंड पाणी त्या ठिकाणी. तर त्या पद्धतीचं अशा एकदम वेगळ्या देशात जाऊन तिथं तो इव्हेंट करणं हे काही कोण सोपं काम नाही. आणि त्या ठिकाणी शार्क मासे असतील, त्याच्यानंतर डॉल्फिन असतील, जिलीफिश असतील, यांचं या म्हणजे समुद्रामध्ये काय येईल त्याचा भरोसा नाही, परंतु एवढी डेअरिंग करून सुद्धा त्या ठिकाणी जाऊन इव्हेंट करणं आणि त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवणं आणि मेडल्स मिळवणं, त्याच्यामध्ये विशेष म्हणजे तिने वर्ल्ड रेकॉर्ड बनवले, जे कोणी भारतामध्ये कोणी मुलींनी वगैरे कोणी बनवले नाही असे वर्ल्ड रेकॉर्ड तिने त्या ठिकाणी बनवले. पहिल्यापासून तिची मेहनत होती आणि पहिल्यापासून तिचे कष्ट होते. त्यानंतर जसं जसं वय पुढे गेलं तसं तसं तिने देशभक्तीकडे तिचा जास्त कल होता. सगळेजण तिला म्हणायचे की तू बाबा ही लाईन निवड, ती लाईन निवड, परंतु त्या पद्धतीने न करता एकच ध्येय तिचं का भारताच्या याच्यासाठी, देशासाठी काहीतरी देशप्रेम म्हणून तिचं काय, तिचे पहिल्यापासून तिचं वेगळंच त्यामध्ये एक मनामध्ये तिची वेगळी भावना होती. आणि त्या पद्धतीने तिने पुढं जात हे यशाचं शिखर तिने गाठलंय. आज आम्ही कोपरगाव येथे ती जशी आता रुजू होणार आहे, लेफ्टनंट म्हणून ती रुजू होणार आहे. ती रुजू होत असताना पुढे तिची कधी लवकर गाठभेट होईल किंवा असं हे मिळेल, आम्हाला चान्स मिळेल हे पुढे सांगता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही कोपरगावमध्ये आल्या तिचा एक मामा या नात्याने राकेश गवारे व सचिन गवारे व तसेच आमचा गवारे परिवार, सर्व आमचे गवारे परिवाराच्या वतीने आम्ही तिचा या ठिकाणी सत्कार घेतोय. आज ती लेफ्टनंट झाली, त्याच्यामुळं एक जो आम्हाला आनंद झालाय, तर त्या पद्धतीने. आणि ती मिस OTA म्हणून त्या ठिकाणी नाव रूपाला आली. त्या ठिकाणी तिने 2 गोल्ड, 2 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल मिळवले. आणि त्या ठिकाणी सुद्धा तिने तिची कारकीर्द एकदम टॉपवर ठेवली. पहिल्यापासून ती ज्या क्षेत्रात उतरली त्या ठिकाणी तिने नंबर 1 होण्याचंच तिने या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा तिने जाऊन, अशा ठिकाणी जाऊन, कष्ट ठिकाणी जाऊन सुद्धा तिने 1 नंबरच त्या ठिकाणी नाव काढलं. त्याबद्दल आम्ही तिचे हार्दिक अभिनंदन करतो कोपरगावकरांच्या वतीने.